गुंतला, सह्याद्रीतून नाद गुंजला. एक शॉट मिल रहा है आपको साइड एक साल में सर, एक साल ही गोष्ट आहे ना, त्या राणीमध्ये हाल पण जपून ठेवलेली. ही जी तू आता केली ना त्यातली खोटी, म्हणजे अगदी लेफ्टमॅननी नाही तुला सलाम केला तर कळलं ना. साहेबांचे संस्कार आहेत. बसा तुषार भाई जायचं जा, थांबायचं थांब. काय ना काय साहेबांनी ते संस्कार दिले ते ठेवायचे एवढंच. ओके BJP जिल्हा माझ्याकडे दुपारी सांगायचं करतो काम करतो. हा ठीक आहे, केल्यावर मी तुला फोन करेन. मग का काम आता मला एक 10 मिनिटं देतील का? तर पाणी थंड उत्तर मी देईल. बोला
नमस्कार. मी दरवर्षीप्रमाणे सह्याद्री क्रीडा मंडळाला गणरायाचं दर्शन घेण्यासाठी आलो. ही जागा, हे ठिकाण आमच्यासाठी फक्त दर्शनाचं स्थान नसतं, ते कौटुंबिक स्थान. अनेक वर्षांपासून मी ह्या सोहळ्याला कुटुंबाला भेटण्यासाठी, अनेक सहकाऱ्यांना भेटण्यासाठी मी येतो, गणरायाचं दर्शन घेतो. राणेसाहेब स्वतः अनेक वर्षांपासून, मला आठवतं लहान वयापासून आम्ही ह्या मंडळाला भेट देतो आणि आवर्जून भेटतो. गणरायाचं राणे कुटुंबावर खरोखरच आशीर्वाद राहिलेले आहेत. अनेक पदं जे राणे कुटुंबाला मिळाली ती गणरायाच्या कृपेने मिळाली अशी समज आमच्या मनामध्ये आहे. मी सह्याद्री क्रीडा मंडळाच्या सर्व सहकाऱ्यांना, पदाधिकाऱ्यांना मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. कारण का दरवर्षी नवीन काहीतरी ते घडवतात आणि मुंबईमध्ये फार कमी मंडळं अशी आहेत की जे सेट बघण्यासाठी किंवा काहीतरी नवीन इथे निर्माण जे काही केलेलं ते बघण्यासाठी लोक इकडे येतात आणि तो बघण्याचा जो आनंद आहे आम्हा चेंबूरकरांना फार मोठा आहे. आणि असंच हे मंडळ मोठं व्हावं आणि जिथे राणे परिवार आणि हे मंडळ काय आम्ही वेगळं समजत नाही, जिथे आमचा खारीचा वाटा लागेल तिथे 100% आम्ही मंडळाबरोबर आहोत. परत एकदा सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून त्यांचं मी अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. असं पण आहे. आपण सिंगल खेळच खेळत नाही तुला माहिती आहे. चला मी थँक्यू, आभार. मी याला बघितलं, मला ओळखलं नाही, तो अजून माहिती आहे. चला बाबांना सांग यायला. हो, आणि आईला सॉरी पण सांग. सांग. कारण दरवेळी कृपाळू देवा गजा